मामाच्या नावाने बोला बोला बाळू मामाच्या नावाने जय बाळू मामा. आज पालखीचा उत्तळ आहे. आज पालखी संध्याकाळी मुक्कामाला खेड चौकाच्या शेजारी मोहन नाग टिळक यांच्या शेतामध्ये 2 दिवस पालखीचा मुक्काम राहील. आज संध्याकाळची आरती मोहन नाग टिळक यांच्या शेतामध्ये होईल. आरतीचा टाइम आहे संध्याकाळी 8:30 वाजता. आरती झाल्यानंतर महाप्रसाद होईल. सर्व भाई भक्तांनी आरतीचा महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. 2 दिवस पालखीचा मुक्काम तिथंच राहणार आहे. चला राहिलेल्या सेवकऱ्याने टँकर बसल्या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाचे सर्वे पूर्वी प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर भटशेंदुराचे कंठे जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन माझे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाचा चितभरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुमकेश्वरा हिरे जडित मुकुट शोभत भरा रुंजून तीन पुरे चरणी गागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन माझे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरस्तोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वटपाहे सदना संकष्टी बाबावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन माझे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. जय देव जय देव जय बाळू मामा ओ श्री बाळू मामा आरती वाळू तुझ कैवल्य दामा. जय देव जय देव. धनगर कुळाचा उद्धार झाला अवतरले संत कोळगावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला बस्तीचे दर्शन भोजन थाळीला. जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती वाळू तुझ कैवल्य दामा. जय देव जय देव. मेंढ्या राखीते उन्हा तानात मोठ्या प्राण्यावर अपार प्रीत नीतीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन कर
पंढरीचा जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती वाळू तुझी कविलतामा जय देव जय देव गोसावी रूपात देवदूत आले मामाचे त्याने सत्व पाहिले अवघड विहिरीचे पाणी पाजता प्रसन्न होऊन आशीर्वाद देता जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती वाळू तुझी कविलतामा जय देव जय देव दीन दुबळ्याला मामा रक्षिते हे पुत्रिकाला मामा संतान देते कन्या रोग्याला औषध होते भंडाऱ्याचा महिमा वरला वाचिते जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती वाळू तुझी कविलतामा जय देव जय देव पृथ्वी तलावर मामाची सत्ता देती वचन आपुल्या भक्ता आत्मा पुरुषेत्री समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती वाळू कविलतामा जय देव जय देव गालील लोटांगण बंदीन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे वाणी वडे नमा त्वमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या देवळ तुमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मच्छिंद्रियद्वा बुद्ध्यात नावा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायण समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 मामा मामा हरे बाळू मामा बाळू मामा हरे बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री संत सद्गुरु बाळू मामा महाराज की जय श्री गुरुमळे महाराज की जय श्री अल्फनाथ भगवान की जय बाळू मामाचं अप्पाचं पुढे महाराजांचं विठ्ठल गुरुदेवाचं मालिंगरायाचं करड्या लाडीचं मेघे माऊलीचं राजा घोड्याचं मरुदूबाईचं भोला बाळू मामाच्या नावाने सांग भले मामाच्या शिरविद्याच्या नावाने सांग भले राजा घोड्याच्या नावाने सांग भले भोला बाळू मामाच्या नावाने सांग भले बाळू मामा जय बाळू ओम गुरुरा ब्रह्मा गुरुरा विष्णू गुरुरा देव महेश्वरा गुरुरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम शांती शांती शांती
बोला बोला बाळू मामाच्या नावाने, बाळू मामाच्या शेळ्या मेंढ्याच्या नावाने, राजा घोड्याच्या नावाने, बोला बोला बाळू मामाच्या नावाने. जय बाळू मामा. हे बघा आता समोरची भावी भक्त समोर येऊन बसायचं, नेमकं तिथं प्रसाद घ्यायला बसणार आहे. अगोदर महिलांनी प्रसाद घ्याने, मग सर्व पुरुषांना एक विनंती आहे. वाजल्यामुळं थोडासा उशीर झालेला आहे. पालखीची आरती उत्थळाच्या दिवशी 7 वाजता होत असते. ह्या टायमिंगला पालखी मार्गस्थ होत असते पुढच्या गावाला. जरा औषधामुळे वेळ झालेला आहे. सगळ्यांनी 4 लोकांनी वाघरा सोडायला जावा, 4 लोकांनी पिल्ली भरायला जावा. जरा सेवकऱ्याकडनं अडचण आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी हात लावला तर पालखी लवकर पुढे जात असते. मामा असताना रुकडी, माणगाव, गड इंग्लज, भडगाव साईडची लोक मामांना पावसाळ्याच्या दिवसामध्ये कर्नाटक भागाला पोचवायला जात होते. ज्यावेळेस पालखी कर्नाटक भागात पोचवत असते त्यावेळेस मामा पाठीमाघारी लोकांना पाठवून देत होता. आणि त्यावेळेस ज्याची जी अडचण असेल ती अडचण माझ्या मामाने दूर केली. सविस्तर आज संध्याकाळी सांगून देण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्रातल्या लोकांना पालखी कर्नाटकमध्ये पोच करायला केल्यानंतर काय काय आशीर्वाद दिलाय. आज सुद्धा ती माणसं जिवंत आहेत. आणि कर्नाटकमधून पालखी महाराष्ट्राकडे येत असताना मामांनी कर्नाटकच्या माणसांना काय काय आशीर्वाद दिलाय ते आज मी नक्की सांगून देण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यांनी या. त्याच्यामुळं पालखी आज पुढच्या गावाला जाणार आहे. सगळ्यांनी हात लावा, पालखीला पोच करा एवढी एक विनंती आहे. शिस्तात दर्शन घ्या, शिस्तात माझ्या देवाकडनं मागून घ्या. हा देण्यासाठी देव आलेला आहे. सगळ्यांनी सेवा करा, सेवेकरी व्हा आणि मामांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. जय बाळू मामा. गोविंद गोपाल हे दोघे बंधू देवीचे होते रात लिंबू जेवता जेवता चमत्कार झाला पंक्तीतून बाळूमामा घेऊन गेले हरी बोला फुलले भगवान की जय. चपाती वाले मागे या. काय मागणं आलं सांग भले, सांग भले. जय बाळूमामा. आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती, प्रवचन सर्व व्हिडिओ बाळूमामांचे पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळू.